ग्रो बॅगमधली आळूची पानं आणि पहिल्या ग्रो बॅगमध्ये ना मेथी लावलेली आहे आणि ते फुलांची झाडं आहे आणि इथे अंजीरचं सुद्धा झाड बघा, त्याला किती अंजीर लागलेले आहेत। तर बादलीमध्येच लावलेलं आहे अंजीरचं झाड आणि त्याला भरपूर अंजीर येतात। इथेच आहे ना बादलीमध्येच लावलेलं शेवग्याचं झाड आहे, त्याला पण बघा तुम्ही शेंग किती छान आलेली आहे। तर अजून 1-2 झाडं आहेत माझ्याकडे शेवग्याची। तर आज याची शेंग तोडणार आहे मी, बघा केवढी मोठी झालेली आहे। तर आता ही शेंग तोडून घेत आहे। 2 ते 3 बकेटमध्ये मी शेवग्याची झाडं लावलेली आहे। मागे तुम्ही माझे जुने व्हिडिओ पाहिले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलंच असेल। आणि मी बऱ्यापैकी भाजीपाला लावलेला आहे कुंड्यांमध्ये आणि ग्रो बॅगमध्ये। तर हे पहा शेवग्याची शेंग किती छान झालेली आहे। शेवग्याबरोबरच मी कोबीसुद्धा लावलेला आहे, इथे कोबी आहे। तर कोबीच्या गड्ड्याची पण छान वाढ झालेली आहे आणि इथे जवळच पालकसुद्धा आहे, पालक पण छान वाढलेला आहे। पालक, मेथी, कोथिंबीर सर्व कुंड्यांमध्ये येतं किंवा ग्रो बॅगमध्ये पण येतं। तर इथे आता जास्वंदीचं फुलसुद्धा दिसत आहे आणि इथे गाजर आहे। एकच रोप म्हणजे एकच बी टाकलं होतं तर ते आलेलं आहे आणि आता फुलं जी आहे ती तोडून घेत आहे मी। तर गुलाबी जास्वंद आणि मखमल झेंडूला फुलं लागलेली आहे। पांढऱ्या जास्वंदाला पण आहे पण ते जरा सुकले, ते कालची येते। आता ही कुंद्याची फुलं आहेत। तर थंडीमध्ये खूप बहर आला होता या कुंद्याच्या झाडाला, आता जरा कमी झालेली आहे। थंडी जशी संपत आली तसा फुलांचा बहर कमी झाला कुंद्याच्या। तरी आहेत बऱ्याच अजून पण कळ्या, पण या झाडाचा प्रॉब्लेम काय ते कळ्या उमलतच नाही, अशा अर्धवटच उमलतात, म्हणून मी अर्धवटच तोडते। छान दिसतात त्या। हे बघा एक खाली किती पडलेले आहेत, सर्व अशाच न उमलता पडलेले आहेत, त्याचं फूल उमलतच नाही। तर एवढी फुलं तोडलेली आहे आणि शेवगा तोडला आहे। पुदिना पण लावलेला आहे मी, तर मला जेव्हा लागतो तेव्हा मी तोडून घेत असते। बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ आलेला आहे गच्चीवरील बागेचा। तर इथे बघा कांदापात आणि पुदिना पण आहे, तर एवढा मी तोडून घेतलेला आहे। आणि अजून इथे सुद्धा मखमल झेंडू आहेत, ते पण तोडून घेते। तर मागे मी पावटा, बीन्स वगैरे सर्व तोडताना दाखवलेलं आहे, मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा। बऱ्याच भाज्या मी लावते आणि नेहमी तोडते, हार्वेस्ट करते। तर इथे बघा पांढऱ्या जास्वंदीची फुलं सुकून गेलेली आहे, ही कालची फुलं आहेत आणि ही कळी उद्या उमलेल। तर आजचा व्हिडिओ एवढाच, भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।